खूप काही अशा गोष्टी असते जे आपण वेळेवर सांगत नाही किंवा कधी कधी ज्या व्यक्तीला ती गोष्ट सांगायची असते तेव्हा ती वेळ नसते. तर कधी कधी असं होते की आपल्याकडे वेळच असतो बट सांगण्यासाठी व्यक्ती नसते. किंवा कधी कधी असं होते की वेळ असतो, व्यक्ती असते, बट सांगण्यासाठी काहीच नसते. ह्युमन इमोशन इज रिअली कॉम्प्लिकेटेड. आपण दुसऱ्या व्यक्तीला समजूच शकत नाही की दुसरा व्यक्ती कोण आहे आणि त्याच्या मनात काय सुरू आहे. आपण नाही, इवन तुझ्या आई वडिलांना पण तू समजू शकत नाही, किंवा तुझी गर्लफ्रेंड किंवा तुझी आहे फ्रेंड वगैरे. आय डोंट नो. म्हणजे कसं आहे की आपण एका व्यक्तीसोबत खूप जास्त टाइम स्पेंड केला ना, तेव्हा त्या व्यक्तीबद्दल माहीत होते की त्या व्यक्तीच्या मनात काय सुरू आहे. बट याच्यामध्ये त्या दोन व्यक्तीचं रिलेशन नाही का चांगलं असायला पाहिजे. तेव्हा ते दोघं जण प्रॉपरली एकमेकाला अंडरस्टँड करतात विदाउट एनी वर्ड्स. मी आता एक मूवी बघत होतो, कपूर अँड सन्स मूवी. इज इमोशनल बेस्ड फॅमिली मूवी आहे. छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहे जे ऑलमोस्ट प्रत्येकाच्या घरी असते. तर हे प्रॉब्लेम्स हे लोक कशाप्रमाणे सॉर्ट आउट करतात, आणि जेव्हा हे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करतात तेव्हा तेव्हा सॉर्ट आउट करण्यासाठी ती व्यक्ती राहत नाही. खूप इमोशनल बेस्ड मूवी आहे आणि रियालिटीला एक्सप्लेन करते. काय सांगायचं होतं की हां, आय डोंट नो, म्हणजे मला नाही वाटत का मी अशा प्रकारची कधी गलती करीन बा म्हणून. बट माझ्या मनात विचार आहे की बाकीचे लोक सुद्धा असे गलती करत असेल. व्हाय? इन सर्टन टाइम, एक सर्टन वेळेस काही ना काहीतरी डिसिजन घेतात. म्हणजे कसं, आपण जेव्हा खुश असतो किंवा दुःखी असतो तेव्हा काही प्रमाणात आपण डिसिजन घेतो. ते डिसिजन ऑलवेज रॉंग असतात. हे या फिल्ममध्ये खूप चांगल्याने दाखवलं गेलं आहे. कपूर अँड सन्स खूप चांगली मूवी आहे, इमोशनल बेस, रिअली नाईस मूवी. असं का होऊन राहिलं यार, आय डोंट नो. म्हणजे करीब नाही का 2-3 दिवस झाले आहे ना, आर्टिफॅक्ट एपिसोड करण्यामध्ये नाही का मजा नाही येऊन राहिली. म्हणजे माझ्यासाठी नाही का विषय येऊन राहिलाय, म्हणजे सब्जेक्ट येऊन राहिलाय, बट त्याला एलॉबरेट करू कसं हे नाही करून राहिलाय. जस्ट युजलेस. बिफोर टाइम गॉन, म्हणजे मला असं वाटते की आपण आपला वेळ सच में मी मनातच विचार करून राहिलोय राईट नाव, मनात सुद्धा, पण मनातच बोलून राहिलोय. जस्ट लाईक मला तोंडावर येऊनच नाही राहिलाय. वाय दॅट हॅपन यार. मी आर्टिफॅक्ट एपिसोड खूप चांगला रेकॉर्ड करतो. जस्ट जस्ट लाईक असं वाटत आहे की जस्ट क्विट करू आणि शांत बसून राहू. बस शांत आणि स्वतःसोबतच बोलू. तर बोल ना, पण ऍक्च्युली रेकॉर्ड तर कर तोंडासमोर आहे. आडवून मला शब्द असे काढूशे वाटून राहिलाय. आडवून मला माहित नाही अरे प्रॉब्लेम आहे का आहे की
ॲक्च्युली एन्व्हायरमेंटचा प्रॉब्लेम आहे की सिच्युएशन रॉंग आहे, आय डोंट नो. जस्ट लाईक आय डोंट वॉन्ट टॉक, जस्ट वॉन्ट टू हिअर ऑर जस्ट बी काम. Yeah, right now I need to be calm. Just like आय डोंट नो, वेळ नाही होऊन राहिली मला ॲक्च्युली, कळूनच नाही आलं का प्रॉब्लेम काय. Let's deal with after sometimes. का लिहू I don't know, I really don't know, just I don't know.